नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्त असं जे सीझन मध्ये येऊ राहिलेत ना मस्त छान असे हिरवेगार मस्त वटाणे त्याचा भात करतोय। वटाणे भात खूप साधा सोपा आणि तेवढाच टेस्टी। जास्त मसाले वगैरे आपण इथे वापरणार नाहीये आणि कांदा लसूण पण नाही वापरणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे बघा, आता आपण ना साहित्य बघून घेऊ। मी इथे ना 2 कप तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ ना बासमती तुकडा आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकतात। इथे मी वटाणे घेतलेले, ताजे वटाणे, इथे टोमॅटो घेतलेला आहे एक असा थोडा मोठा कापून घेतलेला आहे। हळद लागेल थोडीशी आपल्याला, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर वरतून टाकण्यासाठी तूप आहे, हिंग, मोहरी, जिरं, कढीपत्ता, आलं लसूण आपल्याला ठेचून टाकायचं आहे, त्याचबरोबर चवीनुसार मीठ लागेल आणि तेल। चला तर मग सुरुवात करू। आता आपण इथे ना हिरव्या मिरच्या आणि आलं ना ठेचून घ्यायचं। थोडं आपल्याला जाडसर ठेचायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं, म्हणून मी इथे खलबत्त्या मसाल्यामध्येच ठेचून घेते। आपण इथे कांदा लसूण वगैरे काही वापरत नाहीये। हे बघा, असं करून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊ। हे बघा, आपण इथे ना तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मोहरी टाकायची, त्याचबरोबर जिरं टाकायचं। हे बघा, जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। मी यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकला की मग हिंग टाकायचं। हिंग छान फुलू द्यायचं। मग हा जो ठेचा केलेला आहे हा टाकायचा, परतवून घ्यायचा आहे छान हे। यामध्ये आता आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। मी 1.5 चमचा टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। गरम मसाला किंवा जो बी तुमच्याकडे असेल साठवणीचा मसाला तो तुम्ही याच्यात टाकू शकता। धना पावडर टाकली आपण आता, आणि थोडंसं हळद टाकायची, छान परतवून घ्यायचं आहे। पण आता यामध्ये आपण धुतलेले तांदूळ टाकायचे, परतवून घ्यायचे। आता हे तांदूळ आहे ना छान असे परतले गेले आहेत, गरम झाले, तर मग यामध्ये आपल्याला गरम पाणीच ऍड करायचं आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले होते, त्याच्यासाठी आपण 4 वाटी पाणी टाकलेलं आहे। एकदम परफेक्ट आहे पाण्याचं प्रमाण। 2 वाटीचा तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला वटाणे टाकायचे, मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे ते, आणि तूप। त्यात झाकण लावून याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। हे बघा, आता वाफ पूर्ण आहे ना जिरलेली आहे, तर आपण कुकर उघडून बघू। बघा, हा काय मस्त झालेलं आहे बघा, किती अप्रतिम मस्त झालेला आहे ना टोमॅटो भात, सॉरी वटाणे भात। बघा, मस्त झालेला आहे। हे बघा, आणि भारी झालेला आहे, अजिबात खाली डागलेला नाही, काही नाही, मस्त झालेला आहे। दाणेदार तर मोकळा झालेला आहे मस्त। हे बघा किती छान झालेला आहे बघा। पाण्याचं प्रमाण एकदम मस्त प्रमाण हे झालेलं आहे, योग्य प्रमाण झालेलं आहे। त्यामुळे ना हे योग्य प्रमाण नक्की तुम्ही पण वापरा। हे बघा किती भारी झालेलं आहे बघा। बघा, इथे आपला मस्त वटाणे भात बनवून तयार झालेला आहे। आपण इथे कांदा लसूण काही वापरलेलं नाहीये किंवा जास्तचे
मसाले पण नाही टाकलेले, एकदम साधा सिंपल आणि मस्त पण टेस्टी तेवढाच लागतो. खूप छान लागतो हा वाटाणे भात. आता हा खायचा कसा, मस्त याच्यावर कोथिंबीर, ओलं नारळ, हे बघा असं ओलं नारळ, कोथिंबीर आणि तूप. याच्यावर तुम्ही काही नाही घेतलं तरी चालेल. जर तुम्हाला जर वाटत असेल तर मग पापड घ्या. हे बघा किती भारी झालेलं आहे, एक नंबर झालेला आहे. मस्त आपला असा आहे इथे वाटाणे भात बनवून तयार झालेला आहे. बघा इथे आपण कांदा लसूण वगैरे काही न वापरता किंवा जास्त मसाल्याचा तामझाम न ठेवता खूप छान असा टेस्टी आणि तेवढाच सोपा वाटाणे भात केलेला आहे. आता सीझन चालू आहे वाटाण्यांचा, तर वाटाणे खाल्लेच पाहिजेत. खूप छान टेस्टी लागतो हा भात. नक्की करून बघा आणि सोपाही आहे, पटकन बनतो. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.